नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक वाय के चौधरी, वाणिज्य विभाग के.टी.एच.एम. कॉलेज नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एफ.वाय बी.कॉम मध्ये जो ऑप्शनल विषय आहे त्यामधील एक विषय बिझनेस एन्व्हायरमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप की ज्याला मराठीमध्ये व्यावसायिक पर्यावरण व उद्योजकता असं म्हणतात. या विषयाचा सेमिस्टर 1 मधील अभ्यासक्रमाची ओळख व त्याची परीक्षा पद्धती कशी असेल याबाबत आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती करून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम या वर्गामध्ये प्रवेश घेणाऱ्या तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचे मी माझ्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी जून 2019 पासून चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम अर्थात CBCS पॅटर्न हा आणलेला आहे. तुम्हाला यावर्षी एफ.वाय बी.कॉम मध्ये सेमिस्टर 1 व सेमिस्टर 2 अशा 2 सेमिस्टर पूर्ण करायचे आहेत आणि त्याची परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम आपण मागील व्हिडिओमध्ये बघितला आहे. त्या या व्हिडिओमध्ये आपण व्यावसायिक पर्यावरण व व्यावसायिक पर्यावरणाचे घटक यांचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक पर्यावरणाचा अभ्यास करत असताना व्यवसाय म्हणजे काय हे समजून घेणे तितकंच गरजेचं आहे. व्यवसाय हा समाजाचाच एक भाग आहे, त्यामुळे सामाजिक बदलांपासून तो अलिप्त राहू शकत नाही. सामाजिक परिस्थितीवर ज्या घटकाचा प्रभाव पडतो त्या प्रत्येक घटकाचा प्रभाव व्यवसायावर देखील होतो. म्हणून जसे जसे सामाजिक परिवर्तन होत जाते तसे तसे व्यवसायाचे स्वरूप देखील बदलताना दिसते. यंत्रपूर्व युगातील वस्तू विनिमयाच्या स्वरूपात होणारा व्यापार आणि घरगुती स्वरूपाचे उद्योग आज क्रेडिट कार्ड आणि टेलिशॉपिंगच्या युगात आपण संपूर्ण जग ही एक बाजारपेठ या संकल्पनेपर्यंत पोहोचली आहे. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे औद्योगिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आला आहे. हे बदल घडून येण्याचे मुख्य कारण ते म्हणजे व्यावसायिक पर्यावरणात घडून येणारा बदल. व्यवसायाच्या सभोवतालची परिस्थिती जिचा परिणाम व्यवसायाच्या निर्णय प्रक्रियेवर होतो तिला व्यावसायिक पर्यावरण असे म्हणतात. व्यावसायिक पर्यावरण ही आधुनिक काळातील विस्तृत आणि व्यापक प्रमाणात अभ्यासली जाणारी संकल्पना आहे. व्यवसाय सुरू करताना व्यवसायाचा प्रकल्प तयार केला जातो. हा प्रकल्प अहवाल व्यावसायिक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण नैसर्गिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि कायदेविषयक घटकांचा अभ्यास केल्याशिवाय प्रकल्प अहवाल कृतीत आणताना अडचणी येण्याची शक्यता राहू नये म्हणून हे सर्व घटक काळजीपूर्वक विचारात घेणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे पाण्यात राहणारा मासा पाण्यातून बाहेर काढताच तडफडतो आणि मरतो, त्याचप्रमाणे व्यावसायिक पर्यावरणाचा विचार न करता कोणताही व्यवसाय स्थापन होईल परंतु टिकणार नाही. व्यवसाय टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी व्यावसायिक पर्यावरणाच्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करावा लागतो. व्यावसायिक पर्यावरणातील निगडित वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास व्यावसायिक पर्यावरणामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. व्यावसायिक विकासाच्या संधी आणि व्यावसायिक पर्यावरणाचे निगडित असतात. व्यावसायिक पर्यावरण अनुकूल असेल तर व्यवसायाची प्रगती आणि भरभराट होते, परंतु व्यावसायिक पर्यावरणाचे वेगवेगळे घटक प्रतिकूल असेल तर व्यावसायिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणून उद्योजकाच्या दृष्टिकोनातून व्यावसायिक पर्यावरण आणि त्या संबंधित वेगवेगळे घटक काळजीपूर्वक विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय, अंतर्गत घटक काय, बाह्य घटक काय. व्यावसायिक पर्यावरण ही आधुनिक काळातील विस्तृत आणि व्यापक प्रमाणात अभ्यासली जाणारी संकल्पना आहे. सामाजिक परिवर्तन होत जाते तसे तसे व्यवसायाचे स्वरूप बदलताना दिसते. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे औद्योगिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आला आहे. व्यवसायाच्या सभोवतालची परिस्थिती जिचा परिणाम व्यवसायाच्या निर्णय प्रक्रियेवर होतो तिला व्यावसायिक पर्यावरण असे म्हणतात किंवा व्यावसायिक पर्यावरण म्हणजे व्यावसायिक परिस्थिती होय. व्यावसायिक विकासाच्या संधी आणि या व्यावसायिक पर्यावरणाशी निगडित असतात. भांडवल, पुरवठा, उत्पादन आणि विपणन हे व्यवसायाचे 3 महत्त्वाचे घटक असून त्यातील परस्पर क्रियांवर प्रभाव टाकणारे सर्व अंतर्गत आणि बाह्य घटक म्हणजेच व्यावसायिक पर्यावरण होय. तर आपण आता बघूयात अंतर्गत घटक. व्यवसायावर प्रभाव पाडणारे अंतर्गत परिस्थितीविषयक घटक म्हणजे अंतर्गत घटक.
मग त्यामध्ये मालक कामगार संबंध असतील, वाता कामांची जागा, सभोवतालचे वातावरण, कच्च्या मालाची उपलब्धता असेल, भांडवली व वित्तीय साधने असतील, या सर्वांचा समावेश अंतर्गत घटकांमध्ये होतो. आणि हे जे घटक असतात हे उच्च व्यवस्थापनाच्या नियंत्रणात असतात. त्यात बदल करणे, सुधारणा घडवून आणणे, त्यासाठी व्यवस्थापन प्रयत्नशील असते. व्यवसायाची लाभदायकता वाढवण्यासाठी अंतर्गत घटकात अपेक्षित बदल घडवून आणण्यात येतो आणि उद्योजकतेच्या विकासामध्ये अंतर्गत व्यवस्थापनाची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. त्यानंतर बाह्य घटक. व्यवसायावर परिणाम करणारे बाह्य परिस्थितीविषयक घटक म्हणजे बाह्य घटक. त्याला आपण बाह्य पर्यावरण असं म्हणू शकतो. व्यवसायाच्या निर्णयावर, ध्येय धोरणावर जे घटक बाहेरून प्रभाव टाकतात त्यांना आपण बाह्य घटक असे म्हणतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यवसायासंबंधी सरकारी ध्येय धोरणात बदल घडून आला तर त्याचा परिणाम व्यवसायाच्या निर्णयावर होत असतो. उदाहरणार्थ, कर वाढला त्यामुळे आपला नफा कमी झाला, किंवा भारत सरकारने किरकोळ विक्रीच्या क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला 51% परवानगी देण्याचे ठरविले तर त्याचा परिणाम उद्योगातील भांडवल उभारण्याच्या क्षमतेवर होणार. म्हणून बाह्य घटकाची एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व घटक व्यवसायाच्या बाहेरून व्यवसायावर प्रभाव टाकत असतात. त्यामुळे ते व्यवस्थापनाच्या नियंत्रणात राहत नाहीत, त्यात बदल करता येत नाही. तर त्यानुसार आपल्या व्यवसायात बदल घडवून आणावे लागतात. हे आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलंय. व्यवसायाच्या भोवतालच्या परिस्थितीतील नैसर्गिक परिस्थिती, कायदेविषयक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती बदलांचा परिणाम व्यवसायावर होत असतो. यावरून असे म्हणता येईल की व्यवसायाच्या भोवतालच्या परिस्थितीतील घटक व्यवसायाच्या कार्यांवर व प्रगतीवर परिणाम करतात. उदाहरणार्थ, हवामान, भांडवल, श्रमिक इत्यादी. उद्योजकांनी व्यावसायिक पर्यावरणाविषयी जागरूक असावे, म्हणजे व्यावसायिक पर्यावरणातील विविध घटकांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्यातील बदलाप्रमाणे त्यास आपला व्यवसाय बदल करता येतात. उदाहरणार्थ, परदेशी कंपन्यांच्या मदतीने भारतीय कंपन्या दुचाकी, चारचाकी वाहनांचे उत्पादन करू शकतील असे भारत सरकारने जाहीर करताच व्यावसायिक पर्यावरणातील या बदलास अनुसरून भारतीय कंपन्यांनी विविध वाहने उत्पादित केली. उदाहरणार्थ, मारुती सुझुकी, हिरो होंडा, कावासाकी, बजाज, टाटा टोयोटो, कायनेटिक होंडा इत्यादींनी. व्यावसायिकाला एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा त्यांची वाढ करण्यासाठी व्यावसायिक पर्यावरणातील विविध घटकांचे भान ठेवावे लागते. याचे कारण असे की व्यावसायिक पर्यावरणातील विविध घटकांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने व्यवसायावर परिणाम होत असतात. व्यावसायिक पर्यावरणातील विविध व्यवसायाच्या प्रगतीस विविध घटक अनुकूल असतील तर व्यवसायाची प्रगती किंवा भरभराट होण्यास मदत होते. परंतु जर हे घटक व्यवसायाच्या प्रगतीस पोषक नसतील तर उद्योजकाला सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. म्हणून आपल्याला यामध्ये अंतर्गत व बहिर्गत घटकांमध्ये आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, नैसर्गिक, लोकसंख्याविषयक, पर्यावरणविषयक, बाजारपेठेविषयक, तंत्रज्ञानविषयक अशा विविध प्रकारांचा, घटकांचा किंवा व्यावसायिक पर्यावरणाचे जे प्रकार आहे यांचा आपल्याला काय करायचा आहे, अभ्यास करायचा आहे आणि तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. पर्यावरणाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. व्यावसायिक पर्यावरणाचे दोन प्रमुख प्रकार आहेत. एक अंतर्गत पर्यावरण आणि दुसरे बाह्य पर्यावरण. त्यालाच आपण अंतर्गत घटक किंवा बाह्य घटक असेही म्हणतो. सुरुवातीला बघूयात व्यावसायिक पर्यावरणाचे अंतर्गत घटक किंवा अंतर्गत पर्यावरणाचे घटक. त्यामध्ये एक, ध्येय आणि उद्दिष्टे. व्यवसाय स्थापन करणारी प्रत्येक व्यक्ती किंवा व्यक्तीसमूह काही ना काहीतरी स्वप्नवराशी बाळगून सुरू करतो. त्या व्यक्ती म्हणजेच उद्योजकांचा दृष्टिकोन, त्यांची ध्येय धोरणे आणि उद्दिष्टे यांचा प्रभाव निश्चितच व्यवसायाच्या स्थापनेवर आणि भविष्यकालीन विकासाच्या दिशेवर होतो. जास्तीत जास्त नफा मिळवणे हा जरी प्रत्येक व्यवसायाचा उद्देश असला तरी केवळ एवढ्या एकच उद्देशाने व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश करीत नाही. सामाजिक गरजांची पूर्तता, काहीतरी नवीन करून दाखवण्याचे धाडस, स्वतंत्र वृत्तीने काम करण्याची महत्त्वाकांक्षा इत्यादी अनेक
घटक उद्योजकाला प्रेरित करीत असतात. त्या प्रेरणांमधून त्या व्यवसायाची विशेष ध्येय आणि उद्दिष्टांना डोळ्यापुढे ठेवले जाते. उदाहरणार्थ, शेतकऱ्यांच्या समस्या व गरजा लक्षात आल्यावर श्री रमेश बिरादार यांनी चांगली राजपत्रित नोकरी सोडून कीटकनाशके बनवण्याच्या उद्योगात उडी मारली. 2. कार्यपद्धती आणि कार्यसंस्कृती किंवा कार्यपरिस्थिती असे आपण त्याला म्हणू शकतो. अंतर्गत पर्यावरणात समाविष्ट होणारा हा दुसरा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक व्यवसायाची एक स्वतंत्र कार्यपद्धती असते. तिचा परिणाम काम करणाऱ्या मनोबलावर होत असतो. अतिशय कडक स्थितीचे वातावरण उच्च स्तरीय व्यवस्थापनाला आवश्यक वाटत असेल, परंतु कर्मचारी, कामगार यांना मात्र ते जाचक वाटू शकते. कार्यपद्धतीच्या विकासातून आणि तिच्या परंपरेतून कार्यसंस्कृती जन्माला येते. ज्या ठिकाणी काम करावयाचे आहे तेथील परिस्थिती, वातावरण, व्यक्ती समूहातील परस्पर संबंध यांचा परिणाम कार्यसंस्कृतीवर होतो. अंतर्गत पर्यावरणात म्हणूनच कार्यपद्धतीला व कार्यसंस्कृतीला अतिशय महत्त्व देण्यात आले आहे. 3. व्यवस्थापनाची रचना आणि स्वरूप. सामान्यतः मोठ्या उद्योगांमध्ये त्रिस्तरीय व्यवस्थापन असते. उच्चस्तरीय, मध्यमस्तरीय आणि निम्नस्तरीय यांच्यातील परस्पर संबंध, अधिकारांची उतरंड, परस्पर संदेशवहन, अभिप्रेरण आणि समन्वय कशा प्रकारे आहे याचा प्रत्यक्ष परिणाम अंतर्गत पर्यावरणावर होतो. सलोख्याचे संबंध, परस्पर उत्कृष्ट संदेशवहन आणि त्याचबरोबर योग्य नियंत्रण असेल तर व्यवसायाच्या प्रगतीसाठी अनुकूल अंतर्गत पर्यावरण निर्माण होईल किंवा तयार होईल. 4. मानव संसाधने, ह्युमन रिसोर्सेस. भूमी, श्रम, भांडवल आणि संघटन अशी उत्पादनाची 4 प्रकारची संसाधने असतील तर त्यापैकी श्रम आणि संघटन ही मानवी संसाधने अधिक महत्त्वाची असतात. कारण भूमी व भांडवल या मूलतः निष्क्रिय असणाऱ्या घटकांना सक्रिय करण्याची मोलाची कामगिरी हेच घटक बजावित असतात. त्यामुळे कर्मचारी प्रशासन, मानव संसाधन विभाग महत्त्वाचे मानले जाते. योग्य कार्यासाठी योग्य व्यक्तीची निवड हे याचे प्रमुख सूत्र असते. कर्मचारी, कामगार व अधिकारी यांची निवड, भरती, बढती, बदली, निवृत्ती यानी निष्कासन म्हणजे टर्मिनेशन इत्यादी प्रक्रियांचा समावेश अंतर्गत व्यवस्थापनात होतो. 5वा मुद्दा आहे व्यवसायाची प्रतिमा व ख्याती. एखाद्या विशिष्ट प्रतिष्ठित उद्योग समूहाशी आपण संलग्नित आहोत ही भावना त्या उद्योगात काम करणाऱ्या व्यक्तींना सुखावणारी असते. व्यवसायाची बाजारपेठेत असणारे नावलौकिक, प्रतिष्ठा यामुळे व्यवसायाच्या नफ्यात तर वाढ होतेच, परंतु त्याचबरोबर अधिक काम करण्याची प्रेरणा देखील निर्माण होते. नंतर 6वा मुद्दा आहे नैतिक अधिष्ठान आणि मूल्य व्यवस्था. महत्तम नफा आणि महत्तम संपत्तीची निर्मिती या व्यावसायिक गुणांसोबतच प्रामाणिकपणा, सामाजिक जबाबदारीचे भान, देशाच्या औद्योगिक विकासातील सहभाग या गुणांची देखील अंतर्गत पर्यावरणात दखल घेतली जाते. उद्योगातील अंतर्गत मूल्यव्यवस्था, उद्योगाच्या नैतिक बाबींकडे बघण्याचा दृष्टिकोन, उद्योगाची वैचारिक भूमिका याचा अंतर्गत पर्यावरणात समावेश होतो. 7वा मुद्दा भौतिक व तांत्रिक संसाधने. उद्योगामध्ये उपलब्ध असणाऱ्या भौतिक साधनांचा आणि वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा व्यवसायाच्या कार्यक्षमतेवर आणि पर्यायाने विकासावर प्रभाव पडतो. उत्तम दर्जाची यंत्रसामुग्री, उत्कृष्ट कच्चा माल, अत्याधुनिक तंत्रज्ञान याचा वापर करणे अंतर्गत पर्यावरणातील एक सकारात्मक बाजू ठरते. 8वा मुद्दा आहे कामगार संघटना. कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील दुवा म्हणून कामगार संघटना कार्य करीत असतात. कामगारांच्या समस्या सोडविणे, त्यांच्या मागण्या व्यवस्थापनापुढे मांडणे, कामगारांना न्याय मिळवून देणे ही प्रमुख उद्दिष्टे कामगार संघटना स्थापन करण्यामागे असतात. कामगार संघटना आपली जबाबदारी कशा प्रकारे पूर्ण करतात यावर अंतर्गत पर्यावरण अवलंबून आहे. कामगार संघटनांनी सतत नकारात्मक किंवा संघर्षात्मक भूमिका घेतली तर अंतर्गत पर्यावरण बिघडू शकते व त्याचा व्यवसायाच्या विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आणि वित्तीय घटक, ज्याला आपण आर्थिक घटक असेही म्हणू शकतो, फायनान्शियल फॅक्टर्स. मनुष्याच्या शरीरात रक्ताचे जे महत्त्व आहे तेच व्यवसायात भांडवलाचे आहे. उद्योगातील वित्तीय घटक व त्याची रचना यांचा समावेश अंतर्गत पर्यावरणात होतो.
भांडवल, कर्ज, ऋणको आणि धनको, कर्ज परतफेडीची क्षमता, भाग बाजारातील व्यवसायाचे स्थान या सर्व बाबी वित्तीय घटकांमध्ये अंतर्भूत केल्या जातात. 10वा मुद्दा आहे बाजारपेठ संशोधन किंवा त्यालाच आपण विपणन संशोधन असे म्हणतो. आधुनिक औद्योगिक विकासाचा मार्ग हा तीव्र स्पर्धेतून जाणार आहे. स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी विपणनात नवीन नवीन बदल करणे अपेक्षित असते. त्यासाठी विपणन संशोधन केले जाते म्हणजेच बाजारपेठेचे संशोधन केले जाते. जाहिरातीचे तंत्र, वितरणाची जाळी, ग्राहकभिमुख विपणन पद्धती यामध्ये सुधारणा घडवून आणावयाची असेल तर प्रथम त्यातील दोष किंवा कच्चे दुवे शोधून काढण्याची आवश्यकता असते. ही कार्य उद्योगातील बाजारपेठ संशोधन विभाग करीत असतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अंतर्गत पर्यावरणाचे घटक आपण अभ्यासले आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपण बाह्य पर्यावरणाचे घटक अभ्यासणार आहोत. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. If you have any query, you can catch me at my email ID. Watch, share, subscribe our college official YouTube channel, KTHM College e-learning. Keep learning, enjoy online video lectures, fight against corona, stay home, stay safe. Thank you very much.